राहुल कुलकर्णी एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। श्री मनोज जरांगे यांची मागणी सुरुवातीची अशी होती की मराठवाड्यामध्ये निजाम राजवटीमध्ये मराठा समाजाच्या कुणबी अशा नोंदी आहेत आणि म्हणून त्या कुणबी प्रमाणपत्राचा जो काही ऐतिहासिक तपशील असेल तो घ्यावा आणि त्याच्या आधारावरती सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती आरक्षण द्यावं। त्यानंतर मग त्यांची मागणी नंतर राज्यभरातल्या मराठा समाजाला याच आधारावरती आरक्षणाचा लाभ द्यावा अशी झाली। राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली। त्या समितीने हे ठरवायचं की कुणबी नोंदी आहेत किती, ज्या काही नोंदी सापडतील त्यांची कायदेशीर वैधता कशी आपल्याला निश्चित करता येईल। कारण महाराष्ट्रामध्ये 1967 सालापर्यंतच्या आरक्षणासंदर्भातल्या नोंदी कोणाच्या आहेत त्या आता आधारावरती आपल्याकडे आरक्षण दिलं जातं आणि म्हणून न्यायमूर्ती शिंदे समितीची जी कार्यकक्षा होती त्या कार्यकक्षेमध्ये काही बदल करण्यात आला। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असं होतं की 4च महत्त्वाचे दस्त पाहिले जात होते। एक वंशावळ, दुसरी आजोबा किंवा चुलत्याच्या जातीचा दाखला, असे हे जे 2-4 कागदपत्र होते त्याच्या आधारावरती जातीचा दाखला आणि त्याची जात वैधता सिद्ध व्हायची। परंतु न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीसाठी 12 प्रकारचे डॉक्युमेंट्स हे व्हॅलिड करण्यात आले। जर या ठिकाणी असलेल्या नोंदी असतील तर मग त्या कुणबी आहेत असं गृहीत धरलं गेलं आणि यासाठीची जी अर्थातच तारीख निश्चित होती ती 13 ऑक्टोबर 1967च्या आधीच्या होत्या। मग त्याच्यात काय, महसुली अभिलेख, खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना क्रमांक 1 हक्क नोंदपत्रक, नमुना क्रमांक 2 हक्क नोंदपत्रक व 7/12चे उदाहरण, हे महसुली नोंदी। जन्म मृत्यू रजिस्टर, शैक्षणिक अभिलेखे, प्रवेश निर्गम नोंदवही, जनरल रजिस्टर। चौथं होतं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेखे, अनुप्रती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख। 5वं आहे कारागृह विभागाचे अभिलेखे, रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही। 6वं आहे पोलीस विभागाकडे असलेली गावबारी गोपनीय रजिस्टर, C1, C2 क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व FIR रजिस्टर। 7वं आहे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी खरेदी खत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करार खत, साठे खत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, ठोकपत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधानपत्रक, मृत्यूपत्रक, इच्छापत्रक, तडजोड पत्रक आणि इतर दस्त। 8वं आहे भूमी अभिलेख विभाग, त्यात असलेलं पक्का बुक, शेतसारा पत्रक, वसुली बाकी, उल्का प्रतिबुक, रिव्हिजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर व हक्क नोंदवही। 9वं आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे असलेल्या माजी सैनिकाच्या नोंदी। 10वं आहे जिल्हा अवकाप बोर्डाकडे असलेल्या बुतखंब वगैरे नोंदी। 11वं आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशील, सन 1967 पूर्वीचे कर्मचाऱ्यांची सेवा तपशील आणि 12वं आहे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वैध व अवैध प्रकरणाचे तपशील व कारण। आता हे 12 प्रकरणं म्हणजे 12 प्रकारचे अभिलेखे तपासले गेलेले असल्यामुळं अभिलेखांच्या तपासणी संदर्भातला जो व्याप आहे तो मोठा झाला। कारण पूर्वीचे 3-4च तुम्ही संदर्भ वापरले होते, आता मोठे वापरले आणि त्याच्यामध्ये मग अटक केलेल्या आरोपीपासून ते माजी सैनिकांपर्यंतचे सगळे तपशील किंवा जिल्हा जात पडताळणी समितीकडे पूर्वी दाखल झालेली जी प्रमाणपत्र आहेत ती, आणि त्यामुळं या नोंदी वाढल्यामुळं पूर्वी ज्यांना आरक्षणाचा लाभ झालेला आहे अशा आणि नव्या ज्यांच्याकडे नोंदी सापडतात अशा मराठा कुणबी मराठा अशा नोंदी ज्या सापडल्या, ज्याची बातमी दैनिक सकाळनं प्रकाशित केलेली आहे, ती बातमी जर आपण बघितली तर या नोंदी ह्या आत्ता कालच्या तारखेपर्यंत 29,13,000 एवढ्या आढळून आल्या। म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा 29 लाख मराठा बांधवांच्या नोंदी आहेत असं दिसतं आहे। बहुतांशी या नोंदी ह्या मुख्यत्वे विदर्भातल्या असल्या आणि कदाचित ही शक्यता आहे की यातल्या काही जणांना यापूर्वीच आरक्षणाचा लाभ झालेला असला तरीसुद्धा या नोंदी असं सूचित करत आहेत की या नोंदी पाहता नव्याने सापडलेल्या ज्या नोंदी आहेत त्या अधिक असण्याची शक्यता आहे आणि या अधिक असलेल्या नोंदी म्हणजे किमान मराठवाड्यातनं या नोंदीची सुरुवात झाली पाहणी करायला, तर आपण असं म्हणू शकतो की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या नव्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नव्या नोंदी पाहता महाराष्ट्रातला बहुसंख्य मराठा समाज हा आरक्षणाच्या कार्यकक्षेमध्ये येऊ शकतो। कशाच्या आधारावरती, जो श्री छगन भुजबळ यांचा आक्षेपाचा मुद्दा आहे आणि जो श्री मनोज जरांगे यांच्या बाजूनं हक्काचा मुद्दा आहे तो असा आहे, मनोज जरांगे काय म्हणतायत तर या प्रमाणपत्राच्या आधारावरती सरसकट प्रमाणपत्र द्या, परंतु राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्याशी जी काही त्यांचं उपोषण मागे घेत असताना केलेली भाषा आहे ती अशी सूचित करते की या प्रमाणपत्राच्या आधारावरती
त्यांच्या जवळच्या नातलग मंडळी किंवा मग त्यांच्या रक्तनात्यातली मंडळी अशांनासुद्धा या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती आरक्षणाचा लाभ होईल. म्हणजे आता बघा, मराठवाड्यातल्याच नोंदी जर आपण बघितल्या तर मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये साधारणपणे 1,91,51,408 एवढ्या नोंदींची म्हणजे कागदपत्रांची या 12-13 कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर 23,728 नव्या नोंदी सापडल्या. आता याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,065, जालना जिल्ह्यामध्ये 3,251, परभणी जिल्ह्यामध्ये 2,041, हिंगोली जिल्ह्यामध्ये 3,468, नांदेडमध्ये सर्वात कमी 878, बीडमध्ये सर्वाधिक 11,127, लातूरमध्ये पुन्हा सर्वात कमी 623 आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,215. म्हणजे साधारणपणे 13,728 नव्या कुणबी मराठा कुणबी अशा नोंदी आढळून आल्यात. या तर पूर्ण नव्या आहेत. या नव्या नोंदीच्या आधारावरती जर एकदा तुमची वंशावळ निश्चित झाली की त्या वंशावळीतनं पुढे आलेले जेवढे कुटुंब असतील त्या सगळ्यांना लाभ होईल. म्हणजे काही लाख मराठा बांधवांना या आरक्षणाचा लाभ होऊ शकतो. आणि याच आधारावरती पश्चिम महाराष्ट्रातल्या जर नोंदीचा आपण आधार घेतला आणि या ज्या 29 लाख नव्या नोंदी आहेत त्याचा आधार घेतला तर हे प्रमाण काही कोटीमध्ये जाऊ शकतं. म्हणजे श्री मनोज जरांगे जे म्हणतात त्याप्रमाणे सरसकट ही जरी गोष्ट नाही घडली तरी बहुसंख्य मराठा समाज हा कुणबी प्रमाणपत्राचा लाभार्थी होऊ शकतो जर राज्य सरकारनं एक विशिष्ट असा आदेश काढला की या जात प्रमाणपत्राच्या आधारावरती ज्यांची जी जात पडताळणी आहे ती गृहीत धरावी आणि त्यानुसार जात वैधतासुद्धा निश्चित करावी. त्यामुळं हे जे 29 लाख नवे कुणबी मराठा प्रमाणपत्र सापडलेत किंवा पूर्वी ज्यांना आरक्षणाचा लाभ होतो आहे ते पाहता श्री छगन भुजबळ यांच्या म्हणण्याचा जो आक्षेपाचा मुद्दा आहे तो इथे फार महत्त्वाचा ठरू शकतो, जो पुढे कायदेशीर तंटा पण बनणार आहे. श्री छगन भुजबळ यांचं काय मत आहे की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आढळून आलेली आहेत त्यांना या प्रमाणपत्राच्या आधारावरती आरक्षणाचा लाभ द्यायला काही हरकत नाही, परंतु रक्त नातेसंबंधाचा जेव्हा प्रश्न येईल त्या आधारावरती मात्र ही व्याप्ती वाढते आणि ती एकदा व्याप्ती वाढली की मग एक प्रकारे हे ओबीसीच्या यापूर्वी ज्या जात घटकांना आरक्षणाचा लाभ आहे त्यांच्यावरती अन्याय करणारा आहे. आणि ते मांडणी पण 12 बलुतेदार आलुतेदारांची करतात. साळी, माळी, कोळी, धनगर, वंजारी वगैरे या सगळ्या जातीवरती हे आरक्षण मारक ठरेल. कारण एकदा का कुणबी प्रमाणपत्र मिळालं की मग आपोआप त्यातनं राजकीय आरक्षण मिळेल आणि मग महाराष्ट्रातला जर 29 लाख पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या यातल्या काही मंडळींना कारण श्री तायवाडे यांची जी काही मुलाखत आलेली आहे त्या मुलाखतीचा जर आपण सार काढला तर तो सार असा सांगतो की तायवाडे असं म्हणतायत की जरी राज्यात कुणबी नोंदी तपासण्याचं कार्य तीव्र गतीनं सुरू असलं तरी गेल्या 15 दिवसात सापडलेल्या 29,01,121 नोंदीपैकी अत्यल्प म्हणजे 0.5% लोकच असे आहेत की ज्यांना यापूर्वी आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. कुणबी नोंदी सापडलेल्या 29,01,121 नोंदीपैकी जवळपास सर्वांनाच जातीचे प्रमाणपत्र देऊन आधीच आरक्षणाचा लाभ दिलेला आहे. परंतु आपण जी म्हणजे हे बबनराव तायवाडे यांचं जरी मत असलं तरी आपण जे आत्ता आकडेवारी मांडली आहे ही किमान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नव्या नोंदी आहेत. मग छगन भुजबळ यांचा आक्षेपाचा मुद्दा जो आहे तो हाच आहे की ज्यांना या कुणबी मराठा प्रमाणपत्राच्या नोंदी आता सापडत आहेत त्याच्या व्यतिरिक्त रक्त नातेसंबंधातल्या आणि जवळच्या नातलगांना जर आरक्षणाचा लाभ द्यायचा ठरवला तर ही व्याप्ती वाढते. बरं, ही फक्त नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणापुरती ते मर्यादित नाही आहे तर ती राजकीय आरक्षणाची आहे. आणि एकदा का तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर 1967 सालच्या कायद्याप्रमाणे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी हे जे 33% महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधलं आरक्षण आहे त्याचा लाभ घेता येईल. जो लाभ तुळजापूरमधल्या काही मंडळींना अगदी तासगाव नगरपालिकेचं नगराध्यक्षपद किंवा धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवण्यापर्यंत झालेलं आहे. सो छगन भुजबळ यांचा आक्षेपाचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं का जर कुणबी प्रमाणपत्राची व्याप्ती हळूहळू वाढत गेली तर महाराष्ट्रातलं जे 12 बलुतेदार आणि आलुतेदारांचं राजकीय आरक्षण आहे तेही संपतं. आता ह्या नव्या नोंदी ज्या सापडत आहेत त्या मनोज जरांगे यांच्या मांडणीला पूरक आहेत. ते काय म्हणत आहेत तर जे शेती करत होते ते शेतकरी आहेत. आणि आपण बघितलं की काँग्रेस पक्षाचे लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी महाराष्ट्रासमोर ABP माझाच्या माध्यमातून ही जी आकडेवारी आणली की फक्त मराठा समाजच नाही तर साळी, कोळी, येलम, मारवाडी, लिंगायत आणि काही प्रमाणामध्ये ब्राह्मणांच्या सुद्धा कुणबी अशा नोंदी सापडलेल्या आहेत. म्हणजे जो शेती करणारा घटक होता तो सगळा कुणबी या प्रवर्गात येतो. कुठेही देशभरामध्ये जात घटकाला आरक्षण मिळत नाही. शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, OBC या प्रवर्ग आहेत. या प्रवर्गातल्या जात घटकांना या आरक्षणाचा लाभ होतो. BP मंडल हे जे बिहारचे माजी
मुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग नियुक्त केला होता तो सुद्धा भारतीय राज्यघटनेनं निश्चित केलेल्या इतर मागास प्रवर्गात नेमकं प्रमाण किती आहे ते निश्चित करण्यासाठी होता। हे प्रमाण देशभरामध्ये 54% असं लक्षात आलं। आत्ताच बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यामध्ये जी नव्याने जातनिहाय जनगणना केली तेव्हा हे प्रमाण 64% गेलं असं दिसतं आहे। त्यामुळं या पद्धतीनं जर आरक्षणाचे प्रवर्ग जातनिहाय बघायला आपण गेलो तर कदाचित महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेती करणारा जात वर्ग हा ओबीसीच्या जात घटकामध्ये समावेश होऊ शकतो। त्याचा सरळ अर्थ असा आहे की ह्या ज्या 29 लाख नोंदी आहेत त्या पुढे संभावितपणे वाढत जाऊ शकतात आणि त्या प्रवर्गाला तुम्हाला थेट राजकीय, सामाजिक, नोकरीविषयक आणि शैक्षणिक आरक्षण याचा लाभ द्यावा लागेल। म्हणून या नोंदीचं महत्त्व आहे। दैनिक सकाळने ही जी बातमी प्रकाशित केली त्यातली जी आकडेवारी आम्ही तपशीलवार प्रशासकीय मंडळीकडनं त्याचा जो लेखाजोखा घेतला आहे तो महत्त्वाचा आहे। किमान पक्ष आपण हे तरी म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या ज्या काही 11 कोटी लोकसंख्येमध्ये या तारखेपर्यंत तरी 29 लाख असे लोक आहेत की ज्यांच्या नावासमोर, त्यांच्या जातीसमोर कुणबी अशा नोंदी आहेत। पण हेही फक्त मराठा समाजाच्या मर्यादेत आहे। इतर समाजाच्या जर नोंदी घ्यायला गेलो तर ह्या नोंदी वाढू शकतात। थांबूया आपण इथे। महाराष्ट्रात घडत असलेली ही जी महत्त्वाची घडामोड आहे ती तुमच्यासमोर आम्ही मांडतो आहोत, कारण महाराष्ट्र सध्या अनेक अर्थाने वायब्रंट आहे आणि त्या वायब्रन्सीमध्ये कुठला घटक कधी महत्त्वाचा ठरेल हे सांगता येत नाही आणि म्हणून त्यातले प्रत्येक तपशील हे महाराष्ट्रासमोर तटस्थपणे मांडले जावेत। त्याचं विश्लेषण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळींनी करावं। तुमच्या आकलनाप्रमाणेच महाराष्ट्र हा पुढे जाईल किंवा त्याची जी काही अनेक जणांना वाटते त्याप्रमाणे महाराष्ट्राचं नको ते चित्रसुद्धा देशासमोर जाईल। तो थांबूया आपण इथे। आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो तो जरूर कळवा। या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या आकडेवारीबद्दलची तुमची काही मतं असतील, कारण कोकणामध्ये सर्वाधिक जिल्ह्याची तर मराठवाड्यातली मी आकडेवारी सांगितली तो बीड जिल्हा आहे, तसंच कोकणामध्ये सर्वात कमी कुणबी मराठा नोंदी आढळण्याचं प्रमाण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। आता या ज्या 12 नोंदी, ज्या दस्तांचा मी उल्लेख केला तो कदाचित काही मंडळी स्वतःहून पुढं आली आणि त्यांनी यातली काही आकडेवारी दिली तर हे प्रमाण वाढू शकतं आणि म्हणूनच या व्हिडिओचं महत्त्व अधिक आहे। हा व्हिडिओ अधिक लोकांनी शेअर पण केला पाहिजे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स पण टाका। मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला थांबूया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।